पत्रकार परिषदेसाठी उपस्थित सर्व पत्रकार मित्रांचं मी स्वागत करतो। या मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून गेली 8 दिवस मी मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या मोठमोठ्या गावांमध्ये, जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला। या गावांमध्ये गावभेटीच्या दौऱ्याच्या निमित्ताने मी तिकडे या ग्रामीण भागातल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, त्यांच्याशी डायलॉग करण्याचा प्रयत्न केला। गावातल्या लोकांचे जे बेसिक प्रश्न आहेत, म्हणजे तो गावातल्या लोकांचा, महिलांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, पंढरपूरच्या 17 गावांमधला मोठा प्रश्न, उत्तर सोलापूरमधले पाण्याचा प्रश्न असेल, आरोग्याचा प्रश्न असेल, अशा पद्धतीने समाजातील वेगवेगळ्या घटकांचे प्रश्न समजून घेऊन या पुढच्या काळामध्ये प्रभावीपणे ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करायचा या उद्देशाने हा गावभेटीचा दौरा आपण केला। या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की 2014ला ज्या वेळेला मी आमदार म्हणून निवडून आलो, त्यावेळेला मला 7 ते 8 महिन्याचा कालावधी मिळाला। त्यानंतर एका कथित भ्रष्टाचाराच्या खोट्या आरोपाखाली मी 8 वर्ष जेलमध्ये होतो, तुरुंगामध्ये होतो। 8 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर ज्या वेळेला मी मोहोळ या विधानसभा मतदारसंघामध्ये आलो, त्यावेळेला हजारो लोकांनी, मोहोळच्या विधानसभा मतदारसंघातल्या जनतेने, विशेष करून तरुण वर्गाने मोठ्या उत्साहाने आणि मोठ्या आनंदाने माझं त्या ठिकाणी स्वागत केलं। ज्या पद्धतीने मोहोळच्या जनतेने माझं स्वागत केलं 8 वर्षाच्या एवढ्या मोठ्या गॅपनंतर, तर त्या मोहोळच्या जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करतो। राजकारणामध्ये काम केल्यानंतर जर एखादा व्यक्ती 8 दिवस नजरेसमोरून गेला तर लोक विसरतात, परंतु 8 वर्ष तुरुंगामध्ये राहिल्यानंतर ज्या वेळेला मी मोहोळमध्ये आलो, त्यावेळेच्या जसं हजारो लोकांनी माझं स्वागत केलं, त्या मोहोळ जनतेचं मी मनापासून धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो। शेवटी मोहोळमधली जनता ही प्रामाणिक जनता आहे। त्यांच्यासाठी केलेलं काम, जो व्यक्ती काम करेल, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने काम करेल, त्या व्यक्तीला भरभरून प्रेम देण्याचं काम मोहोळमधली जनता करते। काम करणाऱ्या नेत्याला, कार्यकर्त्याला मोहोळची लोक विसरत नाहीत। मोहोळची लोक खूप प्रामाणिक आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून एक मात्र प्रकर्षाने जाणवलं, वास्तविक राजकारणामध्ये काम करत असताना सत्तेपासून जर आपण दूर गेलो तर लोक देखील आपल्यापासून लांब राहतात। हा एक राजकारणामधला अनुभव आहे। गेली 25-30 वर्ष मी सुद्धा राजकारणामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। राजकारणामधून मिळालेली सत्ता ही खऱ्या अर्थाने गरिबांच्या दुःखावर फुंकर मारण्यासाठीची असली पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन आपण 2014मध्ये मी आमदार झाल्यानंतर काम करण्याची भूमिका घेतली। त्या भूमिकेचं आजही मोहोळच्या जनतेने स्वागत केलेलं आहे। त्यामुळे या पुढच्या काळामध्ये मोहोळचे जे काही प्रश्न असतील, मग ते मोहोळ शहराला स्मार्ट सिटी बनवण्याचा प्रश्न असेल, मोहोळ शहरामध्ये IT पार्क आणण्याचा प्रश्न असेल, मोहोळ शहरामधला रस्त्यांचा प्रश्न असेल, पंढरपूरमधल्या 17 गावातल्या रस्त्याचा प्रश्न असेल, उत्तर सोलापूरमधल्या आष्टीच्या शिरापूर उपसा सिंचन योजनेचा प्रश्न असेल, इथे आष्टीचा प्रश्न असेल, हे वेगवेगळे प्रश्न घेऊन या पुढच्या काळामध्ये मला आणि माझ्यासोबत तरुण सहकारी कार्यकर्त्यांना काम करावं लागणार आहे। एक मात्र या 8 दिवसाच्या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून मला जाणवलं की खूप मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग हा माझ्याशी संवाद साधतो आहे, हा माझ्याशी
संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तरुण वर्गामध्ये एक मोठ्या प्रमाणावर उत्साह आणि एक मोठ्या प्रमाणावर आनंद अशा पद्धतीने मला या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून दिसून आला. या पुढच्या काळामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या तरुण सहकारी मित्रांना विश्वासात घेऊन खूप मोठं काम उभं करायचा मी प्रयत्न करतो आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये विकासाची जी कामं झाली आहेत, म्हणजे लोकांची तक्रार अशी आहे की ठराविक ठिकाणी ती कामं झाली आहेत. त्यामुळे मोहोळचा विकास हा चौफेर विकास झाला पाहिजे. सगळ्या ठिकाणी मोहोळ विधानसभा मतदारसंघाचा विकासाचा निधी आहे तो सर्व ठिकाणी समान पद्धतीने वाटप झाला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे, अशी गावकऱ्यांची भावना आहे. अशी बरीचशी गावं आहे की ज्या गावामध्ये विकासकामं म्हणजे शून्य विकासकामं झाली आहेत. त्या अशा गावांमध्ये पण मी जाऊन आलो, तर त्या गावांचं देखील म्हणणं आहे की विकासाच्या बाबतीत आमचा अन्याय झालेला आहे. त्यामुळे अशा लोकांचा देखील बॅकलॉग या पुढच्या काळामध्ये भरून काढावा लागणार आहे. मी मुळात हे गावभेटीच्या दौरे याच्यासाठी सुरू केले. ज्यावेळी मी तुरुंगातून बाहेर आलो तेव्हा माझ्यापुढे मोठा प्रश्न उभा होता की आता नेमकं कोणत्या पक्षामध्ये आपण जायचं आणि कोणत्या पद्धतीची राजकीय भूमिका घ्यायची. तर त्यावेळी मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या लोकांशी बोलायचं, त्या ग्रामीण भागातल्या गावामध्ये जाऊन तळागाळातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांचं काय मत आहे ते जाणून घ्यायचं. त्यांची काय इच्छा आहे, त्यांना काय वाटतं की आपल्या गावाचा विकास या पक्षात गेल्याने या आपल्या गावाचा विकास होईल किंवा मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाला अजून मोठ्या प्रमाणावर हातभार लागेल. लोक काम करत आहेत, मी कोणावर टीका करणार नाही, पण त्यांचं काम कुठेतरी म्हणजे गावातल्या लोकांना वाटतं की ते कमी पडतं आहे, ते अजून मोठ्या प्रमाणावर होणं आवश्यक आहे. तर त्या गावातल्या विकासकामं अधिक प्रमाणावर करण्याचा देखील माझा प्रयत्न राहणार आहे. ती शेवटी या ग्रामीण भागातील गावकऱ्यांचे प्रश्न, मूलभूत प्रश्न सुटले पाहिजेत. या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून ज्या काही समस्या, ज्या काही अडचणी गावातली लोक सांगत आहेत, त्या अडचणी देखील मग त्या तालुका स्तरावरच्या असतील, जिल्हा स्तरावरच्या असतील अथवा मंत्रालय स्तरावरच्या असतील, त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करून त्या अडचणी सोडवण्याची भूमिका या पुढच्या काळामध्ये मी घेणार आहे. लोकांशी माझा डायलॉग सुरू आहे. अजून बरीचशी गावं, आतापर्यंत 25-30 गावं झाली असतील, अजून 100-1 गावांमध्ये जायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने या 140 गावांमध्ये दौरा केल्यानंतरच, लोकांशी बोलल्यानंतरच आपण राजकीय भूमिका घ्यायची. अशा पद्धतीने लोकांचं म्हणणं आहे की साहेब तुम्ही पहिलं आमचं आहे का, गावातल्या लोकांचं मत आहे का, त्यानंतर तुम्ही राजकीय भूमिका ठरवा. आणि मला सांगताना आनंद होतो की त्या ग्रामीण भागातल्या तरुणांनी जिथे जाईल तिथे मला शब्द दिला की साहेब तुम्ही कोणत्याही पक्षामध्ये जा, तुम्ही कुठे जा, आम्ही तुमच्यासोबत आहोत. आम्ही कुठे जरी असलो आणि उद्या तुम्ही हाक मारली तर आम्ही तुमच्या पाठी उभं राहू. अशा पद्धतीने या ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या तरुणांनी मला शब्द दिला आहे. शेवटी मी 2019ला अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. कोणत्याही पद्धतीची निवडणूक यंत्रणा तेव्हा अस्तित्वात नव्हती. कुठल्याही पद्धतीने पोलिंग एजंट नव्हते, पक्षाचे चिन्ह नव्हतं, पक्ष नव्हता. अपक्ष म्हणून त्या ठिकाणी फॉर्म भरला होता. तर त्यावेळी मला 24,000 मतं पडली होती. म्हणजे या मोहोळ विधानसभा मतदारसंघातली 24,000 लोक मी प्रचार न करता माझ्या मागे ठामपणाने उभी राहिली होती. त्यामुळे आता हे 24,000चं जे गणित आहे, 25,000चं, हे 25,000 जी मतं आहेत ती भविष्यामध्ये 75,000, म्हणजे एका मतदाराने किमान 2 मतांसाठी माझ्यासाठी 2 मतं आणावीत, 2 मतांसाठी काम करावं, अशा पद्धतीचं आवाहन मी प्रत्येक गावामध्ये करतो आहे. जेणेकरून 75,000 मतं या पुढच्या काळामध्ये आपल्याला उभी करता आली पाहिजे, मिळाली पाहिजे. आणि तरुण सहकारी कार्यकर्त्यांनी मला शब्द दिला आहे की साहेब तुम्ही कोणत्याही पक्षात जा, कोणतीही राजकीय भूमिका घ्या, आम्ही तुमच्यासोबत आहोत. तुम्ही जो पक्ष निवडाल त्या पक्षाला मतदान करायचं किंवा त्या पक्षासोबत राहण्याची भूमिका ही तरुण युवा वर्गाने
विशेष करून तरुण युवा वर्ग आणि महिला वर्गाने घेतलेली आहे. आपण कमी कालावधीमध्ये 7 ते 8 महिन्याचा जो मला आमदार म्हणून काम करण्याचा कालावधी मिळाला, त्या 7 ते 8 महिन्यामध्ये आपण मागेल त्याला पाणी आणि मागेल त्याला रस्ता अशा पद्धतीने लोकांच्या उपयोगाची योजना आपण स्वखर्चाने राबवण्याचा प्रयत्न केला. मला जो या गावभेटीच्या दौऱ्याच्या माध्यमातून अनुभव होते, लोकांना पुन्हा ते काम अपेक्षित आहे. घंटो का काम मिनटो में अशा पद्धतीची काम करण्याची माझी पद्धती आहे. त्यामुळे लोक आजही म्हणतात की अशा पद्धतीने उद्या जर मला संधी मिळाली तर रमेश कदम पुन्हा घंटो का काम मिनटो में करतील आणि आपल्या गावचा विकास जो रखडलेला आहे किंवा त्याच्यामध्ये काही राजकीय कारणं आहेत ती बाजूला सोडून त्या गावचा विकास होईल अशा पद्धतीची एक अपेक्षा सगळ्या गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. शेवटी विकासाला केंद्रबिंदू मानून या पुढच्या काळामध्ये राजकारण करणार आहे. म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे सूत्र ही भूमिका घेऊन या पुढच्या काळामध्ये काम करणार आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघामध्ये खूप वेगवेगळे राजकीय गट आहेत, खूप मोठे मोठे पुढारी आहेत. त्यामुळे म्हणजे कार्यकर्ते आता मी जे फिरतो आहे ते लक्षात घेता पुढारी थोडेसे हा अंतर राखून आहेत, परंतु जे कार्यकर्ते आहेत ते मात्र उत्साहाने माझ्यासोबत येत आहेत. तरुण युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर माझ्यासोबत आहे. त्यामुळे या पुढच्या कालावधीमध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या विकासाचा प्रश्न आणि विकासासाठी थोडंसं आपण मोठ्या लोकांच्या संपर्कात राहून हे लोकांचे प्रश्न सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आणि हे प्रश्न ज्या लोकांकडून सुटतील त्या लोकांचा त्या किंवा त्या पक्षाचा भविष्यामध्ये विचार करून मी राजकीय भूमिका घेणार आहे. तर गेल्या 8-10 दिवसांमध्ये जे काही माझ्या नजरेसमोर आलं ते मी आज या छोट्याशा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून तुमच्याशी शेअर केले. काही वेगवेगळ्या गावामध्ये गेल्यानंतर ठिकठिकाणी जे स्वागत झालं ते स्वागत देखील माझ्यासाठी अनपेक्षित होतं. राजकारणामध्ये आजीचं माझी झाल्यानंतर खूप फरक असतो. म्हणजे उद्या एक माजी आमदार म्हणून फार कमी राजकारणामध्ये प्रतिसाद लाभतो किंवा अशा पद्धतीने लोक स्वागत करत नाहीत. पण मी आश्चर्यचकित आहे. मलासुद्धा हा सुखद धक्का आहे. एक माजी आमदार म्हणून ज्यावेळेला आम्ही गावागावात जातो तेव्हा माजी आमदाराचं देखील लोक मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. आमदार म्हणून त्यावेळेला आपण जो काही निधी दिला, जे कामं केली ती आजही लोक विसरले नाहीत. आजही लोक त्या अपेक्षेने माझ्याकडून ती अपेक्षा ठेवतात की त्या स्पीडने या पुढच्या काळामध्ये काम होईल, काम करेल. सत्ता असो नसो, पण या निवडणुकी 2024च्या निवडणुकीपूर्वी या सगळ्या गावांमध्ये 2-3 वेळा जाऊन या गावातल्या लोकांचे प्रश्न समजून घेतले पाहिजे आणि 2024च्या पूर्वी एक ठराविक राजकीय भूमिका जाहीर करून सर्वांना सोबत घेऊन या ज्या गावामध्ये जाऊन आपण जो शब्द दिला आहे तो शब्द या पुढच्या काळामध्ये पाळण्याचं काम मी करणार आहे. शेवटी या कमी वेळामध्ये तुम्ही सगळे पत्रकार मित्र आलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार मानतो. आणि या दौऱ्याचं निष्पत्ती असं आहे की तरुण युवा वर्ग त्यांचं समर्थन माजी आमदार म्हणून मोहोळ विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये होत असलेलं माझं स्वागत आणि लहान वर्गातल्या लोकांना असलेली माझ्याकडूनची अपेक्षा या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून या पुढच्या काळामध्ये योग्य ती राजकीय भूमिका मी घेणार आहे. मनोहरभाऊ डोंगरे असतील, लक्ष्मणराव ढोबळे साहेब असतील किंवा माजी नगराध्यक्ष इथले रमेश बारसकर असतील, उत्तर सोलापूरचे काकासाठे असतील किंवा वेगवेगळ्या पक्षातील छोटे मोठे पदाधिकारी असतील, शिवसेनेचे देखील पदाधिकारी मला भेटले. त्याने देखील तुम्ही आमच्या पक्षात या, आम्ही वरिष्ठ स्तरावर आग्रह धरून हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सोडू आणि तुमच्या उमेदवारीसाठी आग्रह धरू अशा पद्धतीची त्यांनी राजकीय भूमिका घेतली, मागणी केली. शेवटी मला थोडासा विचार करायचा आहे आणि आपण शांतपणे संयमाने पुढे जाऊ आणि मग भूमिका ठरवू. या सगळ्यांना भेटतोय ते सगळे मला त्यांनी चर्चेला बोलवलं, त्यांनी भेटायला बोलवलं. शेवटी राजकारणातली ही जुनी आणि ज्येष्ठ मंडळी आहे
तर त्यांचं मार्गदर्शन देखील घेणं आवश्यक आहे. शेवटी राजकीय भूमिका जेव्हा घ्यायची तेव्हा घेईन, पण यापूर्वी ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन त्यांचंही काय मत आहे ते आजमावून घेण्यासाठी माझा हा प्रयत्न होतो आणि त्या दृष्टिकोनातनं या सगळ्या गाठीभेटी आपण केलेल्या आहेत. मूळची 17 गावं जी मोहोळ विधानसभा मतदारसंघाला जोडली आहेत, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड आहे. म्हणजे तो भाग सधन असल्याबद्दलचा एकंदरीत समज आहे. परंतु त्या भागामधले जे रस्ते आहेत ते दुर्दैवाने अतिशय खराब आहेत. म्हणजे 2014ला मला 7-8 महिन्याचा कालावधी मिळाला. इतर ठिकाणी मी काम करण्याचा प्रयत्न केला, परंतु कदाचित ते पंढरपूरच्या 17 गावांमध्ये मी देखील त्यावेळेला कमी पडलो असेल. परंतु आज पंढरपूरच्या 17 गावांमध्ये फिरताना तोच प्रश्न पुन्हा रस्त्याचा प्रश्न समोर आलेला आहे. त्यावेळेला देखील आपण 10 ते 15 हजार लोकांचा मोर्चा काढला होता आणि आधी रस्ते मग वाळू अशा पद्धतीची भूमिका घेतली होती. पुन्हा तशाच पद्धतीची भूमिका घेऊन या वाळू माफियांना चाप लावून त्या ठिकाणचे रस्ते हे चांगल्या पद्धतीने राहिले पाहिजेत किंवा तो रस्त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज जर भासली तर ते देखील आंदोलन करण्याची भूमिका आपण जाहीर केलेली आहे. आपण तशी भूमिका घेतलेली आहे. पंढरपूरच्या 17 गावातल्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं असं आहे, साहेब पुन्हा आपल्याला जर आंदोलन उभं करावं लागलं आणि तुम्ही नेतृत्व करत असाल तर आम्ही सोबत आहोत. एकीकडे आंदोलनसुद्धा करणार आणि दुसरीकडे मंत्रालय स्तरावर या भागातले प्रश्न, खास करून तो तिरे मार्गाचा जो 35 किलोमीटरचा मोठा रस्ता राहिला आहे, त्या रस्त्याला सगळीकडून इतर छोट्या छोट्या गावांचा तो ॲप्रोच किंवा त्या ॲप्रोचेबल रस्ता आहे. त्यामुळे तो मोठा 35 किलोमीटरचा रस्ता पुन्हा नव्याने करण्यासाठी मी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करणार आहे. त्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदयांची देखील भेट घेणार आहे, त्यांना देखील विनंती करणार आहे. आमदार म्हणून विद्यमान आमदारांनी त्यांच्या लेवलला त्यांना जे प्रयत्न करायचे होते ते केले. त्यांनी जर अशा पद्धतीने निधी आणला असेल तर त्यांचं अभिनंदन. म्हणजे त्यांचं समोर जर विकासासाठी ते प्रयत्न करत असतील तर मी कधीच कोणाला विरोध केला नाही, त्यांच्याही कामाला विरोध करणार नाही. आम्ही त्यांचं समर्थन करू विकास कामासाठी. परंतु आज मी गावागावात फिरतो आहे तर मी स्वतः जेव्हा गाडीने फिरतो माझ्या डोळ्यांनी मी बघतो आहे रस्त्यांची दुरावस्था काय. म्हणजे कोणाचं ऐकून मी अशा पद्धतीने स्टेटमेंट करत नाही. मी स्वतः त्या रस्त्यावरून जेव्हा गेलो तेव्हा मला देखील पाठीचा बॅकचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास झाला. मी 15 मिनटं त्या रस्त्यावरून गेलो, गाडी बाजूला लावली, तिथे थोडा आराम केला आणि मग पुन्हा प्रवास सुरू केला. म्हणजे ते रस्ते अतिशय खराब झाले. त्यांनी केलेले प्रयत्न कुठेतरी निश्चितपणाने आणखीन त्यांनी ते प्रयत्न केले पाहिजेत. मी देखील ते प्रयत्न करत असतील तर त्यांना मदत करण्याचं काम करेन आणि माझ्या परीने माझे जे काही कॉन्टॅक्ट्स आहेत, माझे जे काही राजकारणातले संबंध आहेत ते वापरून रस्त्याच्या प्रश्नासाठी मी देखील काम करेन येणाऱ्या काळामध्ये. आता या 8-10 दिवसामध्ये एकंदरीत फिरत असताना जाणवलं मला की मोहोळ विधानसभा मतदारसंघातले पुढारी एकीकडे आणि सिंगल वोटर आणि मतदार एकीकडे अशा पद्धतीचं एक चित्र म्हणजे माझ्या बाबतीत तरी उभं राहिलेलं मला दिसते. ही तरुण पिढी, महिला वर्ग, आता मी ज्या गावात जातो तिथे तरुण पिढी माझं स्वागत करते. वेगवेगळ्या समाजातल्या महिला तिकडे माझं औक्षण करतात. त्या ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला त्या मोठ्या प्रमाणात उपस्थित दिसतात. परंतु माझ्यासोबत कोणताही मोठा नेता मग कोणत्याही पक्षाचा हा तिकडे माझ्यासोबत नाही. कदाचित ते त्यांची राजकीय भूमिका येणाऱ्या काळामध्ये जाहीर करतील, परंतु खाजगीत मला मात्र ते सांगतात की साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत. त्याला आमदार झालो त्या 8 महिन्यामध्ये आपण मागेल त्याला पाणी, मागेल त्याला रस्ता या 2 योजना सुरू केल्या. त्यावेळेला आपण पाणी देत असताना माझ्याकडे वेगवेगळ्या पक्षातली लोक यायची, शिवसेनेची यायची, भाजपची यायची. मला येऊन सांगायची की साहेब आम्ही काय तुम्हाला ओळखत नव्हतं, आम्ही तुम्हाला काय मतदान केलं नाही, आम्ही शिवसेनेची आहोत, पण आमची पाण्याचा हा प्रॉब्लेम आहे, हा तुम्ही सोडवावा अशी त्यांची अपेक्षा असायची. तो आपण सोडवल्यानंतर देखील ते आपल्याला मदत करतील अशी आपण कोणती राजकीय अपेक्षा न ठेवता आपण ते काम केलं. त्यामुळे भविष्यात जर मला संधी मिळाली तर मी 60-70 हजार 90 हजाराचा आमदार न राहता 3 लाख मतदारांचा आमदार म्हणून मी त्या ठिकाणी काम करेन आणि ते मी करून दाखवलं आहे मागच्या 2014च्या माझ्या आमदारकीच्या टर्ममध्ये.
गावात जातो, त्या गावातले काही लोक की जाहीरपणाने उघडपणे त्या भाषणामध्ये सांगतात की साहेब तुम्ही पवार साहेबांच्या घाटामध्ये जावं. काही लोकांचं म्हणणं तुम्ही भाजपमध्ये जावं, काही लोकांचं म्हणणं तुम्ही शिवसेनेमध्ये या, तुमच्यासाठी आम्ही मतदारसंघ भांडून आम्ही मागून घेऊ होतो आम्ही ह्याच्यामध्ये. म्हणजे वेगवेगळ्या पक्षांचं कार्यकर्त्याचं असं म्हणणं आहे की आम्ही त्या पक्षात जाऊन त्यांच्यासोबत काम करू. पण शेवटी लोकांचं काय मत आहे, एखाद्या राजकीय कार्यकर्त्यांची भूमिका एक वेगळी गोष्ट आहे आणि सामान्य लोकांचं मत किंवा त्यांची जी अपेक्षा आहे ती वेगळी आहे. मी सामान्य लोकांनी उद्या मला सांगितलं की नाही तुम्ही या पक्षात जा, XYZ पक्ष, तर मी त्या पक्षातच जाणार. शेवटी सामान्य लोकांशी चर्चा करून लोकांचं मत लक्षात घेऊन मी राजकीय भूमिका ठरवणार. ढोबळे सरांची 2 वेळा भेट झाली राजकीय. ढोबळे सरांसोबत मी 10-15 वर्ष काम केले. दुर्दैवाने काही गैरसमजामधून माझ्याकडून देखील काही गोष्टी झाल्या आणि त्यांच्याकडूनही काही चुकीच्या गोष्टी झाल्या. तर काल मी त्यांच्याकडे जेवणासाठी गेलो होतो, स्नेहभोजन. त्यावेळेला त्यांनी देखील ते प्रामाणिकपणे मान्य केलं आणि यापुढच्या काळामध्ये एकमेकांना डिस्टर्ब न करता आपण एकमेकांना कशी मदत होईल अशा पद्धतीने काम करूया अशी त्यांनी रास्त अपेक्षा व्यक्त केली आणि मी देखील ती मान्य केली. म्हणजे जो काही संघर्ष आमच्यामध्ये होता किंवा जो काही सो कॉल्ड असा भासवला जात होता तो संघर्ष काल संपलेला आहे आणि मनोमिलन असं म्हणता येणार नाही, परंतु आम्ही कुठे जरी असलो तरी एकमेकांचं नुकसान होईल अशा पद्धतीची कोणतीही भूमिका न घेण्याबद्दलचं आमच्या दोघांचं एकमत झालेलं आहे. कोण म्हणजे काय, जर आपले प्रश्न संयमाने सुटत असतील आणि ज्या गोष्टी व्यवस्थित शांतपणाने मार्गी लागत असतील तर आपण आक्रमक का व्हायचं. जिथे आक्रमक व्हायचं तिथे आक्रमक होतो ना आपण. प्रत्येक वेळी आपण त्या ठिकाणी प्रशासनाशी संघर्ष करायचा विनाकारण हा योग्य नाही. ज्या वेळेला गरज वाटेल त्यावेळेला रमेश कदमची जी इमेज आहे आक्रमकपणाची ती तशी कायमच राहणार आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे. तो कार्यक्रम रद्द झाला कायमचा असं नाही. आणि उमेश पाटलांनी ते कुठल्या जरी पक्षाचे असले तरी त्या दिवशी त्यांनी मला संपर्क साधून मी सुद्धा त्या कार्यक्रमाला येणार आहे असं त्यांनी मला सांगितलं होतं.